सोलापूरसह महाराष्ट्रात आलेल्या नैसर्गिक संकटात प्रत्येक माणसाचे मन हेलावून टाकणारे दृश्य पाहावयास मिळाले। यावेळी प्रत्येक मनातून, प्रत्येक घरातून येणारे मदतकार्य, या मदतकार्यात सोलापूर जिल्ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला। प्रत्येक जण आपले बांधव अडचणीत आहेत तरी सगळ्यांनी त्यांना मदत करावी या उद्देशाने प्रयत्न सुरू करत होते। यावेळी सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील तरडगाव, तिऱ्हे, भोयरे या गावात पाण्याचे संपूर्ण साम्राज्य पसरले असताना 4 ते 5 किलोमीटर पाण्यात चिखल तुडवत मेजर भीमाशंकर लोहार युवा मंच हे आपल्या बांधवांसाठी मदत घेऊन पोहोचले। त्यांच्यासोबत आपण सदैव आहोत, घाबरण्याचे कारण नाही असा धीर दिला। मोडलेला संसार परत उभा करू, आलेल्या संकटाशी लढू असे म्हणत प्रत्येक सोलापूरवासियांना मेजर भीमाशंकर लोहार यांनी आवाहन केले। यावेळी प्रत्येक गावात 200 ते 300 लोकांसाठी डाळ, तांदूळ, बिस्किट, तेल, तिखट, मीठ, पीठ, उपासाचे पदार्थ असे 5-6 गावात वाड्यांवर पोहोचवण्यात आले। यात मेजर भीमाशंकर लोहार हे स्वतः माजी सैनिक आहेत। त्यांनी 20 वर्ष देशाची सेवा केली आणि परत रिटायरमेंट नंतर सुद्धा सेवा करण्याची त्यांना रिटायरमेंट नंतरही ते सेवा करत आहेत। या सेवेत मेजर भीमाशंकर लोहार युवा मंचचे मल्लीनाथ हेबळे, श्रीनिवास सिद्राल, नागेश गिरी, बसवराज पुजारी, बापू मस्के, राहुल दोमा यांनी परिश्रम घेऊन मदत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले। या कार्याचा गौरव म्हणून पडसाळी येथे चालता बोलता देव सिद्धू सोनूदेव यांच्या हस्ते मेजर भीमाशंकर लोहार आणि मेजर भीमाशंकर लोहार युवा मंचचे सदस्य या सर्वांचे 3 ते 4 हजार लोकांच्या साक्षीने भव्य सत्कार करण्यात आले। असेच सत्कार्य करत राहावे असा आशीर्वाद श्री सिद्ध सोनूदेव यांनी दिला। सोलापूर शहर उत्तरचे भाग्यविधाते, लाडके आमदार व माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, डॉक्टर किरण देशमुख यांचे कट्टर समर्थक मेजर भीमाशंकर लोहार यांनी सोलापूर वासियांना प्रत्येक संकटात आणि अडचणीत माणसाने माणसाच्या मदतीसाठी तत्परतेने उभारावे असे आवाहन केले।